सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत. साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,43 का 2,47 सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता. काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या. काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे. बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे. साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील. त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही. स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधून ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाहीयेत हे ग्रॅज्युअली होत राहील. त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील. काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर नाही मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेला. मला वाटतं त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व त्यांच्या सोबतच्या स्तरावर असेल. आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते मुख्यमंत्री महोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती त्याच्यामुळे ते आज नव्हते. आणखीन 1-2 मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो. आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्री वितरित केलेला होता. या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. मला आपल्या सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत. साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,43 का 2,47 सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता. काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या. काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे
त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे, ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे. कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. त्याच्यामुळे त्या त्यांच्या लक्षात आलेलं आहे. हे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल, तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील. त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही. स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधनं ज्या तक्रारी आलेल्या आहेत, त्यातून जे काही थोडेफार कमी होतील ते. आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे, ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाहीयेत, हे ग्रॅज्युअली होत राहील. त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील. काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर, म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर. मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे काय एकंदरीत नाही, मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय. आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मला वाटतं त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व यांच्या सोबतच्या स्तरावर असेल. आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते, कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते मुख्यमंत्री महोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती. त्याच्यामुळे ते आज नव्हते. आणखीन 1-2 मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते, कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो. आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते. त्यांनी त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्री वितरित केलेला होता. या महिन्याचा, जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत. आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल. आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. मला